आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात। वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली। आषाढी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वाहतूक नियंत्रणासाठी 342 अधिकारी व 3528 अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे। यामध्ये 1 पोलीस अधीक्षक, 4 अप्पर पोलीस अधीक्षक, 22 पोलीस उपाधीक्षक, 53 पोलीस निरीक्षक, 263 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 3528 पोलीस अंमलदार व 3110 होमगार्ड तसेच 7 SRPF कंपनी, 10 BDS पथके, RCP 1 पथक, QRT 3 पथके, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित 16 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत। जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने 10 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत। वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाद्वार घाट, पत्राशेड यासह काही ठिकाणी 46 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत। वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराबाहेरून वळवण्यात आली आहे। तसेच वाहतूक नियमनासाठी 13 ठिकाणी डायव्हर्शन पॉईंट सुरू करण्यात आले आहेत। त्याचबरोबर खासगी वाहनधारकांना वाहनांना थांबण्यासाठी शहराबाहेर 17 ठिकाणी वाहनतळ सुविधा करण्यात आली आहे। वारकरी भाविकांसाठी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।